नागपुरातल्या महात्मा गांधी भाजी बाजारात सध्या भाज्यांची आवक वाढल्यानं भाज्यांच्या किमती कमी होण्यास सध्या सुरुवात झाली आहे आणि भाजी बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। दारांच्या कालच्या संपामुळे भाजी बाजारातील जी कालची परिस्थिती होती ती अतिशय बिकट अशीच म्हणता येईल, कारण भाज्यांचे दर जे होते ते कडाडलेले होते, जवळपास दुप्पट झालेले होते आणि त्याचा मागे जो कारण होतं ते हेच की जे परवा निघालेल्या भाज्यांच्या गाड्या होत्या त्या रस्त्यात अनेक ठिकाणी संपामुळे आणि चक्काजाम आंदोलनामुळे नियोजित ठिकाणी पोहोचलेल्याच नाहीये। आपण सध्या आहोत नागपूरच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आणि या मार्केटमध्ये काल भाज्यांची आवक त्यासोबतच गाड्यांची जी आवक होती ती अतिशय कमी होती, त्यामुळे 8-9 वाजताच्या सुमारासच मार्केट बंद करण्यात आल्याची परिस्थिती झालेली होती। मात्र आता जी आहे ती परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे। नागपूरच्या या महात्मा फुले भाजी मार्केटमधील आरती असोसिएशनचे राम महाजन आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल आजची परिस्थिती काय, त्याच्यापूर्वी कालची कशी होती आणि कालच्या तुलनेत आजची परिस्थिती कशी? बरोबर, कालची परिस्थिती अशी होती की नाक्यापर्यंत शेतावरून गाड्या आल्या होत्या कास्तकारांच्या, पण ते आतमध्ये एंट्री त्यांना करताच नाही आलं, कारण की सगळे मोठ्या गाड्यांनी मोठे ट्रक जे होते त्यांनी सगळे रस्ते अडवले होते। त्यामुळं शहरामध्ये माल येऊनही तो दुकानापर्यंत पोचला नाही म्हणून तो नागरिकापर्यंत पोचला नाही आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये भयंकर शॉर्टेज झाले आणि मार्केट 30 ते 40% भाज्यांचे रेट वाढले। पण आज जी परिस्थिती आहे ती पूर्ववत पुन्हा पहिल्यासारखी झालेली आहे, म्हणजे 90% म्हणता येईल की ती पूर्वीसारखीच निवडली आहे परिस्थिती आणि आता रेट जे आहे ते पूर्वीसारखे सुरू झालेले आहेत। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।